मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरास्त जे विद्यार्थी म्हणून अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरास्ता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आपली कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर आपलं मुलाखत यामध्ये कशा प्रकारे होणार आहे आणि त्याचबरोबर मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे। तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरास या पदाबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे कट-ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय, जे काही शिपाई हमाल फरासचं जे पद आहे तर यामध्ये कट-ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे आणि रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरासचा। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कोणकोणते कामं शारीरिक क्षमता चाचणीमध्ये करायला लावणार आहे, मुलाखतमध्ये काय काय विचारलं जाणार आहे ते तुम्हाला आतापासून सांगणार आहे, जेणेकरून तुमचा जो स्कोर हा या ठिकाणी वाढणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारणार आहे, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय करायला लावणार आहे। तर एवढं काही मी तुम्हाला सांगितलं तर ते काही तुमचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचं सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस वाढणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरासचा कट-ऑफ सेफ झोन किती आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल पण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरास पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला आणि तुम्हाला किती मार्क परीक्षेमध्ये पडलेले आहे शिपाई हमाल फरासमध्ये, जेणेकरून एक अंदाज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। एक लक्षात ठेवा। सर्वात पहिले मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरासचा कट-ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपल्याला मुलाखतीमध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय काय करायला लावणार आहे याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहिजे आणि त्याचबरोबर शेवटी तुम्हाला रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे, जे पण विद्यार्थी पूर्ण पाहणार आहेत त्यांना या ठिकाणी समजणार आहे, एक लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरासचा जो कट-ऑफ हा कमी जाणार आहे, कारण की या ठिकाणी जागा जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी कट-ऑफ कमी जाणार आहे। जागा जास्त आहे त्यामुळे जास्त विद्यार्थी बोलावले जाणार आहे आणि कट-ऑफ कमी जाणार आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरासचा जो कट-ऑफ हा 19 ते 24च्या दरम्यान कट-ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फरासमध्ये 19 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की एवढा कट-ऑफ जाणार आहे, नक्की एवढा सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मिळून नागपूर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरासचा जो कट-ऑफ हा या ठिकाणी 22 ते 25 प्लस या ठिकाणी जाणार आहे। तर जे काही ज्यांनी सुद्धा नागपूर खंडपीठमध्ये फॉर्म भरला, नागपूर खंडपीठमध्ये जागा कमी आहे, नागपूर खंडपीठमध्ये तो कमी कट-ऑफ आहे, हा या ठिकाणी जास्त जाणार आहे। नागपूर खंडपीठचा जो कट-ऑफ आहे शिपाई हमाल फरासचा जर समजा 22 ते 25 प्लस आपल्याला असेल तर नक्की या ठिकाणी कट-ऑफ जाणार आहे, एवढा 22 ते 25च्या दरम्यान कट-ऑफ पाहायला भेटणार आहे, एवढंच फसणार आहे, एवढा काही कट-ऑफ जाणार आहे, एवढं सेफ झोन आहे। त्यानंतर जे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरासचा जो कट-ऑफ हा सुद्धा जास्त जाणार आहे, कारण की या ठिकाणी जागा कमी आहे। तर त्यामुळे जे काही छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे तर इथला जो कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे शिपाई हमाल फरासचा, तर हा 22 ते 25च्या दरम्यान कट-ऑफ पाहायला भेटणार आहे। 22 ते 25च्या दरम्यान कट-ऑफ जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा। तर एवढा काही कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, आता हे आपल्या लक्षात आलं असेल। तर आता विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक क्षमता चाचणी मुलाखत कशी होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा, आपली जी शारीरिक क्षमता चाचणी हे 10 मार्कासाठी असणार आहे। तर 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे। तर यामध्ये आपलं काय केलं जाणार आहे बघा, आपल्याला काय करावं लागणार आहे, न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाते, ठीक आहे। तर चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही काम किती नीटनेटकेपणे आणि किती वेळात करता यावर गुण दिले जाते। तर बघा, तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे। शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करासाठी त्या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही जर त्या ठिकाणी कामचोरपणा केला किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी तुम्हाला शरम त्या ठिकाणी आली किंवा तुम्हाला लाज लागली तर नक्की तुम्हाला कमी मार्क्स भेटणार आहे। तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, तुम्ही आणखीन उत्साहित काम केलं
तुम्हाला काळजी शरम नाही राहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क दिले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर बघा शारीरिक कष्टाचे कामं. ठीक आहे, तर यामध्ये जड पायलींचे गड्डे, न्यायाधीशांनी साहित्य आणि किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे. ठीक आहे, तर बघा शारीरिक क्षमता आणखीन आपली कशा प्रकारे होणार आहे. तर बघा जे काही यामध्ये जड पायलींचे गड्डे, बघा यामध्ये जड पायलींचे गट्टे. ठीक आहे, जड पायलींचे जे गट्टे आहे तर हे न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यात सांगितले जाणार आहे. तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे. त्याचबरोबर चपळता आणि स्टॅमिना. बघा दिवसभर उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृष्टता तपासली जाणार आहे. तर हे काही आपल्याला करायला लावणार आहे. तर त्यांनी जे पण करायला सांगितलं ते करून घ्यायचं. लाज शरम त्या ठिकाणी बाळगायची नाही किंवा कामचोरपणा करायचा नाही आहे. ज्यांनी सुद्धा कामचोरपणा केला तर त्यांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार. आता मुलाखत कशी होणार आहे बघा या ठिकाणी. तर प्रामुख्याने मुलाखतीमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे तर बघा उमेदवारांना ओळख विचारली जाणार आहे. तुमचं नाव झालं, तुमचं गाव झालं, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर याबद्दल विचारलं जाणार आहे मुलाखतमध्ये. आणि दुसरी गोष्ट आणखीन काय विचारलं जाणार आहे, कामाची माहिती व तयारी. तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी उदाहरणार्थ BA BCom BSc घेतली असतानाही शिपाई हमाल पदासाठी अर्ज का केला किंवा न्यायालयात शिपायाची काय कामे असतात याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे याच्याबद्दल माहिती आताच काढून घ्या तुम्ही नेटवरून बघा किंवा काच्यावरूनही. तर बघा या ठिकाणी तुमचं उदाहरणार्थ किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही बघा मुलाखत वगैरे. तर बघा तुम्हाला ती विचारणार BA BCom BSc तुम्ही घेतलं असूनही तुम्ही शिपाईमध्ये कोण फॉर्म भरला हा प्रश्न तुम्हाला नक्की करणार आहे, लक्षात ठेवा. आपले फुकटचे मार्क गेले नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं न्यायालयात शिपायाची काय कामे असते ते सुद्धा विचारले जाणार आहे. त्यानंतर बघा स्थानिक व सामान्य ज्ञान. बघा जिल्ह्याची माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे, ऐतिहासिक स्थळे विचारले जाणार आहे, चालू घडामोडी विचारले जाणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती विचारली जाणार आहे. उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणती विचारली जाऊ शकते. ठीक आहे, त्याचबरोबर बघा शिस्त आणि देहबोली. बघा आपली तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे घालावेत. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुमची बसण्याची पद्धत आणि बोलण्यातील नम्रता यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं आपल्या या ठिकाणी मुलाखत होणार आहे. आणि आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला नम्र राहायचं आहे. न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. आणि कामाची लाज बाळगू नका. स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही काम दिल्यास ते आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण करा, कारण की त्यांचं लक्ष आपल्यावर राहते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं शारीरिक क्षमता चाचणी मुलाखत असणार आहे. अशा प्रकारे पुढची प्रक्रिया आहे. तर आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फरजचा. तर बघा आपल्याला 25 जुलै किंवा 30 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तर लवकरच रिझल्ट लागणार आहे. कडपची जी प्रक्रिया हे चालू आहे, फक्त रिझल्ट लावायचा बाकी आहे. त्यामुळे लवकरच लागणार आहे. संयम आपल्याला ठेवायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देताना आजच्या दाडीचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.